जय हिंद मित्रांनो, मी जेवी सर आपलं सगळ्यांचं जेवीएस अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आणि अगदी आपल्या व्यवहारात सुद्धा ज्या गोष्टीची आपल्याला पुन्हा पुन्हा गरज पडते, आपल्या व्यवसायात व्यवहारात सुद्धा या गोष्टीची आपल्याला गरज पडते आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक काय आहे, खूप महत्त्वाचा आहे। तर कोणता टॉपिक पाहणार आहोत आपण? शेकडा। शेकडा म्हटलं तर लवकर आपल्याला क्लिक होत नाही, आपण त्याला काय म्हणतो? टक्के। 10%, 20%, 50%, पण आपण शेकडा 10, शेकडा 20, शेकडा 70 असा शब्द वापरला तर आपल्याला कळत नाही, म्हणून 10% म्हणजे शेकडा 10। ओके, शेकडा, शतमान, टक्के एवढे त्याला मराठीत नाव आहे आणि आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? इंग्रजीमध्ये आपण पर्सेंट म्हणतो। इंग्रजीमध्ये काय म्हणतो? पर्सेंट म्हणतो। मराठीमध्ये काय काय नाव आहे त्याला? टक्केला टक्के स्वतः एक मराठीमध्ये टक्के म्हणू शकतो आपण, शेकडा म्हणू शकतो, किंवा आणखीन काय म्हणू शकतो? शतमान म्हणू शकतो। राईट, बरोबर आहे। तर आता शतमान काय असतं? शतमान, शेकडा, टक्के, पर्सेंट याचा अर्थ काय असतो? शतमान इकडे बघा, या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे, तुम्ही गोंधळात जाऊ नका। शतमान, शतमान ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये पर्सेंट म्हणतो। ओके, ज्याला आणखीन काय काय नाव आहे? शतमानाला शेकडा असं सुद्धा नाव आहे, टक्के असं सुद्धा म्हणू शकतो, पर्सेंट असं सुद्धा म्हणू शकतो। नेमकी ही भानगड काय असते? आपण म्हणतो ना, ज्यावेळेस एखादी आपण टेस्ट दिली विद्यार्थ्यांनी, तर तुम्हाला उत्तरपत्रिका तपासल्यानंतर समजा 20 मार्काची टेस्ट असेल, 20 गुणांची, तर तुम्हाला 20 पैकी 10 गुण मिळाले असं म्हणतात बघा। 20 पैकी 10 म्हणल्यावर किती गुण मिळाले? हे 20 पैकी 10 म्हणल्यावर निम्मे कळायला लागले की आपल्याला 50% गुण मिळायला लागले। तर तुम्ही त्याचे 50% काढताना काय करता? सरळ सरळ याला गुणिले 100 करता, बरोबर आहे। 100 ने याला ते 20 पाचा 100 आणि 10 पाचा 50, तुम्ही म्हणता 50%, पण ऍक्च्युअली हे 50% नाही, हे नुसते 50चा आकडा आहे। ऍक्च्युअली हे 50% नाहीये, तुम्ही 50% गुण आहे, पण हा 50% नाही, हा 50चा आकडा आहे, पण तुम्ही हे टक्के शॉर्ट ट्रिकने काढलेले आहे 50%। ऍक्च्युअल टक्के काय असतं? शतमान, शेकडा किंवा टक्के ऍक्च्युअली काय असतं पहा, ज्या अपूर्णांकाचा छेद, ज्या काय म्हणालो मी पहा, ज्या अपूर्णांकाचा छेद, ज्या अपूर्णांकाचा छेद, हा बारकाईने, ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो, 100 असतो, होय, अशा अपूर्णांकास, अशा अपूर्णांकास, अशा अपूर्णांकास, अशा अपूर्णांकास काय म्हणतात? अशा अपूर्णांकास शतमान, अशा अपूर्णांकास शतमान किंवा शेकडा, शतमान किंवा शेकडा म्हणतात। मला माहिती क्लिक झालं नसेल। ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो अशा अपूर्णांकास शतमान किंवा शेकडा म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ मी असं म्हटलो 2/100, ओके, मग या अपूर्णांकाचा छेद काय आहे? या अपूर्णांकाचा छेद 100 आहे, म्हणून हे शेकडा 2 आहेत, म्हणजे 100 पैकी 2 गुण मिळाले। तुम्हाला किती गुण मिळाले? 100 पैकी 2 मार्क्स मिळाले, म्हणजे तुम्हाला किती टक्के मार्क मिळाले? हे काय, याचा शेकडा 2%, हे टक्के चिन्ह, या टक्केचा अर्थ काय? छेद 100, 2/100 म्हणजे 2%, कळालं का नाही? 20/100, 20/100चा अर्थ काय? 100 पैकी 20, 20/100 म्हणजे 100 पैकी 20 गुण मिळाले, म्हणल्यावर किती टक्के गुण मिळाले? 100 पैकी 20 मिळाले म्हणल्यावर 20% मिळाले। किती टक्के मिळाले? 20%। मी म्हटलो 50/100, 50/100, तर याचा अर्थ काय व्हायला? शेकडा 50 म्हणजे 50%, शेकडा 50। ओके, याचा अर्थ 2/100चा अर्थ शेकडा 2, 20/100चा अर्थ शेकडा 20 आणि 50/100चा अर्थ शेकडा 50। आता याचं उलट रूपांतर, जर मी असं म्हटलं याचं उलट रिव्हर्स रूपांतर करायचं, जर तुम्हाला असं म्हटलं की 2%, 2%चा अर्थ होईल 2/100 म्हणजे 100 पैकी 2। ओके, 20%चा अर्थ होईल 20/100 म्हणजे 100 पैकी 20, कळलं? 50%चा अर्थ होईल 50%चा अर्थ होईल 50/100, कळालं तुम्हाला? त्या टक्केच्या चिन्हाचा अर्थ असतो छेद 100 म्हणजे 100 पैकी। या टक्केच्या चिन्हाचा अर्थ काय असतो? टक्केचं जे चिन्ह दिसायला, शेकडाचं, पर्सेंटचं, टक्केचं, हे जे चिन्ह दिसायला, या चिन्हाचा अर्थच होतो 100 पैकी। 2 म्हणल्यावर 100 पैकी 2 हे असे होईल। 2% म्हणजे 100 पैकी 2, 20% म्हणजे 100 पैकी 20, 50% म्हणजे 100 पैकी 50। ठीक आहे, आता याचं उलट रिव्हर्स रूपांतर केलं तर 2%चा अर्थ काय? 100 पैकी 2, 2/100।
20%चा अर्थ काय? 100 पैकी 20 म्हणजे 20/100. कळलं नाही? आणखीन एक उदाहरण पाहू, आणखीन काही उदाहरण पाहू. मी म्हटलं 5%. ओके, 5% टक्केचं चिन्ह लागल. 5%चा अर्थ सरळ सरळ काय व्हायला? 5%चा अर्थ व्हायला 100 पैकी 5 आउट ऑफ 100. 100 पैकी 20. मी म्हणलो 35%. सहसा 35% म्हणल्यावर तुम्हाला 35% गुण घेणं आवश्यक आहे. म्हणजे किती? 100 पैकी किती गुण घेणं आवश्यक आहे? 100 पैकी 35. 35%चा अर्थ 35/100. समजलं? 47%. 47%. 47%चा अर्थ 100 पैकी 47 म्हणजे 47/100. समजलं? मी म्हणलं 57%, 54%. 54%चा अर्थ व्हायलाय 54/100. हे टक्के काय असतं, म्हणजे पर्सेंट काय असतं, शतमान काय असतं, शेकडा काय असतं, हे बेसिक. एवढ्या बेसिक पासून कोणत्याच स्पर्धा परीक्षेवाला, कोणत्याच कॉम्पिटेटिव्हवाला मॅथ शिकविणारा तुम्हाला शिकविणार नाही. बेसिक पासून मॅथ हे फक्त आपल्या आणि आपल्याच चॅनलवर भेटणार. म्हणून शून्यापासून सुरुवात केली ती आपण. मागच्या 15 ते 20 दिवसात आपले 200 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुमची अशी इच्छा असेल की मी पुन्हा हे बेसिक मॅथ चालू ठेवावं, आणखीन शिकवावं, तर आवर्जून चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पहा पुन्हा एकदा शतमान काय पहा, आणि आपण उदाहरणाकडे वळायलो ना. तर हे आधी तर कॉन्सेप्ट सांगायला मी काय येतं. शतमान किंवा शेकडा म्हणजेच इंग्रजीमध्ये पर्सेंट, याचा अर्थ ऍक्च्युअली काय होतो? त्याचा ऍक्च्युअली अर्थ होतो ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो, अशा अपूर्णांका शतमान किंवा शेकडा म्हणतात. पहा 2/100 याचा अर्थ 2%. 20/100 20%. 50/100 म्हणजे 50%. मग याच्या उलट बदल. 2/100 म्हणजे 2%. तर मग 2% म्हणजे काय? तर मग 2% म्हणजे 2/100 20% म्हणजे 20/100 50% म्हणजे 50/100 5% म्हणजे 5/100 35% म्हणजे 35/100 47% म्हणजे 47/100 54% म्हणजे 54/100. कळलं? तर याला म्हणतात शेकड्यात रूपांतर झालं किंवा शतमानात रूपांतर झालं. याच्यावर एक उदाहरण घेऊ. उदाहरण लगेच पहा. कॉन्सेप्ट पक्की डोक्यात. माझ्यासारखी तुमची कॉन्सेप्ट कोणता सहसा शिक्षक सहसा इतक्या बेसिकनं कॉन्सेप्ट सांगणार नाही. सहसा नाही, टाळतंय. पहा उदाहरण घेऊ आपण. तुम्ही हे बेसिक शिका. बेसिक शिकल्यानंतर ऍडव्हान्सचा अभ्यास तुम्ही सेल्फनं करू शकता. पण ज्या विद्यार्थ्याचं बेसिकच कच्चं आहे, अशा विद्यार्थ्यांना सेल्फनं कसा अभ्यास करेल तो. म्हणून आधी तुम्ही बेसिक पक्क करा. तुम्ही बाकी मग कोणतेही मोठं ठोकळा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा घेऊन बसला तरी तुम्ही सेल्फनं अभ्यास करू शकता आणि कोणतीही शॉर्ट ट्रिक हँडल करू शकता. उदाहरण पहा. खालील काही उदाहरण घेतो. खालील अपूर्णांकांची शतमानात म्हणजे टक्क्यात म्हणजे शेकड्यात शतमानात रूपांतर करा. ओके, हा प्रश्न असाही येऊ शकतो. खालील अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा, टक्क्यात रूपांतर करा. कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इनटू पर्सेंट असा येईल इंग्रजीमध्ये. हे खूप बेसिक उदाहरण आहेत. यांचं कशामध्ये रूपांतर करायचं? शेकड्यामध्ये रूपांतर करायचं. खूप 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 बेसिक उदाहरण आहेत. याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल पण पाहूया आपण, चिंता करू नका. पहा 3/100चं शेकड्यात रूपांतर करायचं. आधी कशाचं? 3/5. पहिलं उदाहरण काय? 3/5. 3/5चं शेकड्यात रूपांतर कसं करतात? 3/5. शेकडा म्हणजे काय? असा अपूर्णांक ज्याचा छेद 100. शेकडा म्हणजे काय? शेकडा 2 म्हणजे 2/100. शेकडा 20 म्हणजे 20/100. शेकडा 50 म्हणजे 50/100. शेकडा म्हणजे असा अपूर्णांक ज्याचा छेद 100. आता या अपूर्णांकात छेद 100 आहे का? नाही. तर 100 करण्यासाठी काय करावं लागेल? हे 5 आहेत, तर मग तुम्हाला त्याच्या अंशाला पण 20 न गुणावं लागेल, छेदाला पण 20 न गुणावं लागेल. गुणलं. आता हे 20 म्हणजे ऍक्च्युअली आपण काय केलं? ऍक्च्युअली असं केलं बाळांनो. त्याच्या अंशाला छेदाला दोघायला कशाने गुणलं? 20 न. म्हणजे या अपूर्णांकाला कशाने गुणलं? या अपूर्णांकाला आपण 20/20 न गुणलं. कशाने गुणलं? 20/20चा अर्थ काय होतो? 20/20चा अर्थ होतो 1. 20/20. 20 × 20 म्हणजे 20/20 म्हणजे 1. म्हणजे याला आपण 3/5ला कशाने गुणायलो? 1 न गुणायलो. 1 न कोणत्याही संख्येला गुणलं काही फरक पडत नाही. 20/20 तोच अंश तोच छेद म्हणजे 1 म्हणजे 1 न गुणायलो. याला कळलं का? कोण कशाला 1 न गुणायलो? 3/5ला 1 न गुणलं काही फरक पडत नाही. झालं का? म्हणजे काय झालं मग? 20 ने. हा काय आहे? अपूर्णांकाचा. हा अपूर्णांकाचा गुणाकार आहे. तुम्हाला अपूर्णांक नावाचा एक व्हिडिओ पहा आपल्या या चॅनलला, त्याच्यात पहा अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो? अपूर्णांकाचा गुणाकार सरळ सरळ अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा असतो. मग हे झाली 20 त्रिक 60 आणि हे झाली 20 काय? 100. 100 पैकी 60 म्हणजे काय? किंवा 60/100 म्हणजे 60%. पहा ना,
60/100, 200/100 म्हणजे 2%, 20/100 20%, 50/100 50%. तर 60/100 झाले 60%. झालं 3/5चं रूपांतर काय झालं? शेकड्यामध्ये झालं. 3/5चं रूपांतर म्हणजे तुम्हाला जर 5 पैकी 3 गुण मिळाले, याचा अर्थ तुम्हाला किती टक्के गुण मिळाले? 60% गुण मिळाले. आपण रेटिंग करतो ना, 5 स्टार पैकी 3 स्टार मिळाले. 5 स्टार पैकी एखाद्यावर ऍपवर वगैरे रेटिंग करतो ना, तर त्यात 5 स्टार पैकी 3 स्टार मिळाले असेल एखाद्या ऍपला पसंतीचे, तर मग त्याला किती टक्के पसंती मिळाली? 60% पसंती मिळाली, असा त्याचा अर्थ होईल. उपयोजन पण करून टाकलेलं घेतेच. 1/10. पुढचं काय आहे? 1/10. बरं, हा पूर्णांक आहे 1/10. तर याचा छेद 100, शेकड्यात रूपांतर करायचं. आणि कशामध्ये रूपांतर करायचं? शेकड्यात, शतमानात रूपांतर करायचं. शतमान कशाला म्हणतात? छेद 100 असणारा अपूर्णांक. याचा छेद 100 आहे का? 1/10 आहे. छेद 10 आहे. याचा छेद 100 करण्यासाठी याला किती गुणावं लागेल? 10 न. याला गुणावं लागेल 10/10. 10/10चा अर्थ काय व्हायला? 10/10 म्हणजे 1, म्हणजे अपूर्णांकाला 1 न गुणायला आपण याला. 1/10ला 1 न. 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर काही फरक पडत नाही, त्याची किंमत बदलत नाही. म्हणजे हे काय झालं? 10×1 10 आणि हे झाले 10×10 काय? 100. 100 पैकी 10 म्हणजे 10/100 म्हणजे किती? 10/100 म्हणजे 10%. झालं शेकड्यात रूपांतर. हे काय? 2/100 2%, 20/100 20%, 50/100 50%. तर मग काय? 10/100 झाले 10%. पुढचं एक्झाम्पल पहा. काय? 8/20. मग हे 8/20 ला कितीने गुणावं लागेल? तर याचा छेद 100 होईल. 8/20 ला कितीने गुणावं लागेल? तर त्याचा छेद 100 होईल. त्याला 5/5 न गुणावं लागेल. एवढं तर डोकं लावावं लागेल. 20/5 100, 8×5 40. काय झाले? 8×5 आणि 20/5 100. 40/100 म्हणजे 100 पैकी 40 म्हणजे किती टक्के? 40%. पुढचं एक्झाम्पल 22. पुढचं एक्झाम्पल काय आहे? पुढचं एक्झाम्पल आहे 22/40. 22/40. आता 40ला कशाने गुणावं म्हणजे 100 होईल? असं करण्यापेक्षा याला असं करू का? इकडे पहा, याच्या अंशाला छेदाला भागले कशानं? 2×1 2, 2×2 4. हे झाले 11/20. 22/40 म्हणजे काय झाले? 22/40 म्हणजे झाले 11/20. 11/20 ला कशाने गुणावं लागेल? 20 ला कितीने गुणलं तर छेद 100 होईल. 20 ला 5 म्हणजे याला कशाने गुणावं लागेल? 5/5. पुन्हा 11×5 55. 11×5 आणि 20/5 100. 55/100 म्हणजे काय? 55/100 म्हणजे 55%. अशा प्रकारे आपण काय कशामध्ये रूपांतर केलं? त्याचं पर्सेंटमध्ये रूपांतर केलं. पहा, 3/5चं पर्सेंटमध्ये रूपांतर केलं तर 60%. 1/10चं पर्सेंटमध्ये रूपांतर केलं तर 10%. 8/20 पर्सेंटमध्ये 40%. 22/40 म्हणजे किती पर्सेंट? 55%. एक उदाहरण राहिलं. पुन्हा एक उदाहरण राहिलं ना आपलं. काय नेक्स्ट? पुढचं एक्झाम्पल काय राहिलं? 200. याला इथंच करतो. याला इथंच करतो, जागा नाही खाली. याला कितीने गुणावं लागेल? तुम्हाला 50ला 100 करायचे असेल तर 2/2. हे काय? 50 × 100. कारण तुम्ही नुसत्या छेदाला नाही गुणू शकत ना, तुम्हाला अंशाला छेदाला सेम संख्येने गुणावं लागेल. म्हणजे हे काय झाले? 2×2 4 आणि हे 50 × 2 100. 4/100 म्हणजे किती टक्के? 4%. हे आपण काय पाहिलं? शतमानाचं अपूर्णांकाचं रूपांतर शतमानात करणं पाहिलं. आता उलट रिव्हर्स बदल पण पाहू. शतमानाचं रूपांतर अपूर्णांकात करणं हे पण पाहूया. ठीक आहे, चल. पहा पुढचं उदाहरण. या उदाहरणात आपण थोडं डिफिकल्टी लेवल वाढवलं एक्झाम्पलचं. आधी थोडं सिंपल घेतलं, त्यात थोडं डिफिकल्टी. आता एक दशांश अपूर्णांक घेतलं, ओके, आणि इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेतले. कोणते घेतले? पूर्णांकयुक्त अपूर्णांक, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो. ओके, मिश्र अपूर्णांक. बघा, शतमान कशाला म्हणतात? खालील अपूर्णांकाचे काय प्रश्न? खालील अपूर्णांकांचे शतमानात रूपांतर करा. शतमान छेद 100 असणारा अपूर्णांक. शतमान म्हणजे काय? छेद 100 असणारा अपूर्णांक. शतमानाचा अर्थ काय? पहा तुम्ही, छेद 100 असणारा अपूर्णांक. हे काय दिलेलं आपल्याला? पहिला प्रश्न, पहिला क्वेश्चन. याच्यात शतमानात रूपांतर करण्यासाठी 0.01चं शतमानात रूपांतर करायचं. पहा 0.01. 0.01. आता याचा छेद काहीच नाही, ज्याचा छेद काहीच नसतो त्याचा छेद 1 असतो. ओके, मैथ मध्ये ज्याचा काहीच नसतो त्याचा 1 असतो. मैथ में जिसका कोई नहीं होता है उसका 1 होता है. जिथं छेद काहीच नसतो तिथं छेद 1 असतो. जिथं सहगुणक काहीच नसतो तिथं 1 असतो. जिथं घातांक काहीच नसतो तिथं 1 घातांक असतो. म्हणजे याचा अर्थ काय होईल? पहा थोडं बारकाईने. याचा छेद काहीच नाही म्हणजे याला आपण काय लिहू शकतो? 0.01 ला काय लिहू शकतो? 0.01 अपॉन काहीच नाही, छेदात काहीच नाही म्हणजे छेदात 1 आहे. आता याचा छेद 100 करण्यासाठी सिंपल या 1 ला कितीने गुणलं तर छेद 100 होईल. या 1 ला 100 ने गुणलं तर छेद 100 होईल. तर मग याला कितीने गुणावं लागेल? 100 छेद
100, 100/100 न गुणलं तर काय होणार बरं? थोडं बारकाईने पहा, खाली लिहितो, याला डिस्टर्ब नाही करणार ते. हा खाली 0.01 न 100ला गुणलं. 0.01 कशाला गुणायचं? आधी 100ला गुणायचं. तर काय होईल? अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो? अंश अंशाचा छेदाछेदाचा. 100 एक 100, 100 एक 100. आणि किती घर सोडून पॉईंट? याच्यात 1 2 घर सोडून पॉईंट, इकडून ते 1 2 घर सोडून पॉईंट, म्हणजे पॉईंट कुठं बसायला? इथं बसायला. 1.00 म्हणजे काय आलं? हे आलंय 1.00 अपॉन 100 एक 100. 1.00 म्हणजे 1, 1.00 म्हणजे 1, म्हणजे 1/100. काय आलं ते? 1/100. आणि 1/100 म्हणजे 1%. 1/100 म्हणजे 1%. कळालं? झालं शतमानात रूपांतर, अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर. दुसरं उदाहरण पहा. सेकंड एक्झाम्पल काय? 3/2. या 3/2 ला कितीनं गुणावं? छेदाला कितीनं गुणावं म्हणजे 100 होईल. तर त्यानंच अंशानं छेदाला कितीनं गुणावं आहे? 50 म्हणजे तिथं पुन्हा या 50ला कट करण्यासाठी अंशात 50 आणले. ठीक आहे, आता या अपूर्णांकाचा गुणाकार करून टाकला. 50 त्रिक काय? 150. 50 दोन्ही 100 म्हणजे काय? 150%. किती टक्के? 150%. पुढचं 4/5. नेक्स्ट एक्झाम्पल काय? 4/5. या 4/5ला एवढं विचार करायची नाही. या 5ला कितीने गुणावं म्हणजे 100 होईल? 20/5 100 म्हणजे 20/20. 20/20 ने गुणलं तर 20 चौक काय? 80. आणि 20/5 100. 80/100 म्हणजे 80%. आता हे पहा, पूर्णांक युक्त अपूर्णांक. हा काय? चौथं इंटरेस्टिंग एक्झाम्पल. चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय? 5.1/2. 5.1/2. तर आधी याला कशामध्ये रूपांतर करा? पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. या मिक्स्ड फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करा. तर इकडून इकडे जाताना काय करता? इकडून इकडे जाताना गुणाकार, आणि मग जे काही गुणाकार होईल त्याच्यात हे काय करायचं? हे एक ऍड करायचं. काय होणार मग? 2×5 10, 10 ने 1 11 म्हणजे हे झाले 11/2. काय झाले? 5.1/2 म्हणजे 5.5 म्हणजे 11/2. आता याचं रूपांतर कशामध्ये करायचं? या अपूर्णांकाचं शेकड्यामध्ये. शेकडा कशाला म्हणतात? शेकडा किंवा शतमान कशाला म्हणतात? ज्याचा छेद 100 असेल. सध्या याचा छेद काय? सध्या याचा छेद 2 आहे. तर 100 छेद करण्यासाठी याला किती गुणावं लागेल? 2ला 100 करायचं तर किती गुणावं लागेल? 50ला. या 50ला कॅन्सल करण्यासाठी वरी 50 आणली. मग काय होणार आहे? हे 50 दोन्ही छेदात झाले 100, आणि 11 शून्य 0 ना 11×5 55. मग 550/100 म्हणजेच काय? 550%. होत ना? होऊ शकतं ना टक्के, तेवढे होऊ शकतात. पुढं काय? 5व्या उदाहरणात पहा. 12.1/5. 12.1/5. तर मग काय? 12.1/5 म्हणजे काय म्हणलं मी? इकडून इकडे जाताना गुणाकार करा, आणि मग इकडे जाताना बेरीज करा. काय होणार? 12×5 60 किंवा 5×12 म्हणजे 60. 60 आणि 61. 61 छेद काय? 5 झालं. या 61/5 म्हणजे या छेद 100 करायचं ना. शतमान म्हणजे छेद 100 असणारा अपूर्णांक म्हणजे शतमान. मग याला किती गुणावं लागेल? 20/5 100 म्हणजे 20/20. 20 न गुणलं याला काय होईल? खाली हे 20/5 100, आणि हे 61 दुनी 60 दुनी 120 आणि ते 122. 122 आणि 0. ओके, 1220%. ठीक आहे. हे काय केलं आपण? या ठिकाणी काय पाहिलं? शतमानात रूपांतर करणं, अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर करणं. आता उलट पाहूया, शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर करणं. आता काय पाहूया? शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर. आता रिव्हर्स बदल पाहू. इथं काय केलं आपण? अपूर्णांकाचं शतमान केला. आता शतमानाचा अपूर्णांक करायचा. चला, आपण काय पाहिलं आता? पूर्वीच्या प्रश्नात अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर करणं पाहिलं. अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर. शेकडा म्हणजे छेद 100 असणारा अपूर्णांक. आता उलट करायचं. आता शेकड्याचं अपूर्णांकात रूपांतर. शेकड्याचं म्हणजे शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर. हे सगळे शतमान आहेत म्हणजे हे छेद 100 आहे तिथे. टक्केचा अर्थ छेद 100. टक्केचा अर्थ छेद 100. पहा मग. 10%. मी काय बोललो? 10%चा अर्थ 10%चा अर्थ होतो 10/100. ओके, याचं काय झालं? याचं रूपांतर कशात करायचं? अपूर्णांकात करायचं. झालंय. शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर काय करायचे आपल्याला? शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर. 10% म्हणजे 10/100. हे 0 ने 0 कॅन्सल झाले. 10% म्हणजे काय झाले? 1/10.
झालं अपूर्णांकात रूपांतर. 10% म्हणजे 1/10 अपूर्णांक. 20% म्हणजे कोणता अपूर्णांक? 20%चा अर्थ होतो 20/100. 100 पैकी 20. 20%चा अर्थ 100 पैकी 20. 20/100. हा 20 × 20, 20 100. 20% म्हणजे 1/5. ओके. 100 पैकी 20 म्हणजे 5 पैकी 1. ओके. आता ह्याला 12.5ला आधी काय करा तुम्ही, हे टक्के जशाल तसंच ठेवा. आणि हे 12.1/2चं हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं याचा आपला अपूर्णांकाचा एक व्हिडिओ पहा, ते पाहून घ्या कसं करायला. तरी पण इथं पण सांगाल. इकडून इकडे जाताना तुम्ही करा गुणाकार आणि असा इकडून इकडे जाताना काय करा बेरीज. 2 × 12, 12 × 2 24, 24 आणि 1 25. हे झालं 25 छेद किती 25/2 आणि हा टक्के चिन्ह, हे झालं टक्केचं चिन्ह. ठीक आहे. आता पुन्हा 25/2, हे 25/2 जशाला टक्के आणि टक्केचा अर्थ काय होतो? टक्केचा अर्थ होतो छेद 100. टक्केचा अर्थ काय होतो? छेद 100. हे झालं 25/2 जशाला तसे आणि हे टक्केचा अर्थ छेद 100. आता या 100चा काही छेद नाही म्हणजे काय छेद आहे? या 100चा काही छेद नाही म्हणजे 1 छेद आहे. आणि आपण अपूर्णांकाचा भागाकार शिकलो. आपला अपूर्णांकावर जे व्हिडिओ आहेत आपले पाहून घ्या, त्याचं सगळं व्यवस्थित सांगितलेलं. अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात? पहिला अंशातला अपूर्णांक जशास तसा, अंशातला अपूर्णांक जशास तसा काय 25/2 आणि 100/1 फिरतात, याचं फिरतं हे पलटी मारतं. 100/1 फिरले तर हे होतात 1/100. म्हणजे फिरणं पलटी मारणं म्हणजे गुणाकार व्यस्त होतं त्याचं, खालच्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त. 100चा काही छेद नव्हता म्हणजे 1 झालं 1/100. 25 ने याला डिवाइड केलं तर 25 चौक काय झाले 100. 25 चौक 100. 25 × 1 = 25, 25 चौक 100. अंशाचा गुणाकार 1 आणि 1चा गुणाकार 1 आणि छेदात हे 4 दुनी 8. ओके. 12.1/2 म्हणजे 12.5% म्हणजे 1/8, 8 पैकी 1. 75%. 75%चा अर्थ काय होतो? 75/100. 75%चा अर्थ काय होतो? 75/100. 75% म्हणजे 75/100. 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे 3/4. ओके. या शतमानास टक्क्यात रूपांतर, सॉरी टक्क्याचं शतमानात रूपांतर. 25%. 25% म्हणजे 100 पैकी 25, 25/100. 25 × 1 = 25, 25 चौक 100 म्हणजे 1/4. 6.1/4%. तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांक करा. कसं करतात? याचा आधी अपूर्णांक बनवा. 4 सख इकडून इकडे जाताना गुणाकार आणि मग हा गुणाकार याच्यात ऍड करायचा 1 मध्ये. 4 सख 24 आणि 25. हे झाले 25/4. काय झाले? याचं रूपांतर 6.1/4 म्हणजे 25/4 आणि हे टक्केचं चिन्ह जशाल तसं, हा टक्के. पुन्हा 25/4 आणि या टक्केचा अर्थ काय होतो? छेद 100. हे 25/4. 1 मिनिट वेट म्हणून 25/4 असे लिहू शकतो. आणि या पुन्हा टक्केचा अर्थ छेद 100. या 100चा काही छेद नाही म्हणजे काय छेद मानायचं? 1 छेद आहे. अपूर्णांकाचा भागाकार झाला ना, हा अपूर्णांक भागिले हा अपूर्णांक, तर अंशातला अपूर्णांक जशाला तसा 25/4 आणि 100/1 काय होतील? फिरून 1/100 होतील. 25 × 1 = 25, 25 चौक 100 म्हणजे हे किती झाले? 1 छेद, हे 4 चौक 16, 1/16. 6.1/4% म्हणजे किती? 1/16. आता शेवटी याला पहा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक बनवा आधी याचा. 33 त्रिक 3 त्रिक 9, 3 त्रिक 99, 99 1 काय झाले? 100. 100/3 काय झाले? 100/ किती? 33 3 × 33, 33 त्रिक 99 1 100, 100/3 आणि हा टक्के चिन्ह असेल तसं हा टक्के. पुन्हा टक्केचा अर्थ काय? याचा छेद 100. x चा टक्के म्हणजे x/100. तर मग याचा टक्के म्हणजे याचा छेद 100. काय? 100/3 भागिले पुन्हा 100. राईट. या 100चा काही छेद नाही म्हणजे 1 छेद आहे. अंशातला अपूर्णांक 100/3 जशाला तसा आणि हा 100/1 फिरेल, पलटी मारतो, खालचा अपूर्णांक फिरतो, त्याचा गुणाकार व्यस्त होणं. 1/100. 100 न 100 कटले, हे आलं 1/3. काय पाहिलं आपण या प्रश्नात? आधीच्या प्रश्नात पाहिलं अपूर्णांकाचा शेकडा करणं आणि या प्रश्नात पाहिलं शेकडाचा अपूर्णांक करणं. आता शेकडेवारीच्या व्हिडिओ पार्ट 2 मध्ये आपण याच्यावर आधारित असणारे शाब्दिक उदाहरणं पाहूया. ओके. जय हिंद. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.